अशोक खरात नंतर आता झिरवाळकर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। महाराष्ट्रातील नेत्यांना नक्की काय झालेलं आहे, अशा प्रकारचं कृत्य का करत आहेत, असाच प्रश्न अनेक स्तरातून उपस्थित होतोय। राज्यातील राजकारणात एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेला एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला आहे। त्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे। माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत असल्याचा दावा केला जात आहे। संबंधित व्यक्ती पवन यादव असल्याचे सांगितले जात असून हा व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांकडून सार्वजनिक करण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, त्यामुळे सत्तेबाबत अनिश्चितता कायम आहे। या प्रकरणामुळे शासकीय निवासस्थानांच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित झालेला आहे। काही स्तरातून सरकारी सुविधांचा गैरवापर झाल्याचे आरोप करण्यात येत असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची दोर धरत आहे। या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की झिरवाळकर अक्षरशः त्या तृतीयपंथी व्यक्तीसोबत झोपलेले आहेत आणि तो जो व्हिडिओ आहे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडालेली आहे। हा प्रकार मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानातील असून काँग्रेसने झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्याची मागणी केलेली आहे। तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितमध्ये दिसत आहे। यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदारसंघाचे आमदार आहेत। आता त्यांना असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की मी याबद्दल काही बोलू शकत नाही, असं त्यांनी यावर उत्तर दिलेलं आहे। आता पुढे आणखी काय धक्कादायक बातमी किंवा अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येऊ शकतात असं सांगण्यात येत आहे।